हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज होता छोलेपुरीचा बेत. मग आज म्हटलं ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी आधी मी कुकरमध्ये तेल तापवून घेतलं. त्याच्यात 2 तेजपत्ते आणि दालचिनीचा तुकडा घातला. नंतर त्याच्यात मी बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट घालून बारीक चिरलेले टमॅटो टाकायचे आहे आणि टमॅटोसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. टमॅटो मेल्ट झाले की त्यानंतर त्याच्यात हळद, लाल तिखट आणि धनेपूड घालायचे आहे. हे मसाल्याचे डबे मी मिशोवरून ऑर्डर केलेले होते आणि खूप छान निघाले आणि दिसायलाही खूप छान दिसतात. नंतर अर्धा मिनटं हे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि थोडासा गरम मसाला आपण नंतर त्याच्यात ॲड करायचा आहे. तसेच त्यासोबत इथे मी एव्हरेस्ट छोले मसाला ॲड करणार आहे. या मसाल्यामुळे भाजीला आणखीन छान चव येते. आता हा मसाला आपल्याला अर्धा मिनटं परतून घ्यायचा आहे आणि छोले मी रात्रीच भिजू घातलेले होते. इथं मी डबल डॉलर चना वापरलेला आहे. हे आपल्याला मसाला परतून झाल्यावर टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालून 5 मिनटं आपल्याला असेच मसाल्यामध्ये झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याच्यात पाणी घालणार आहोत. पाणी बघू शकता तुम्ही मी किती प्रमाणात पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला जास्त भाजी पातळ करायची नाही. आता झाकण लावून 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बऱ्याच बायका छोले आधी बॉईल करून घेता, पण त्याच्यामुळे तुम्ही जर आधी बॉईल करून छोल्यांची भाजी बनवत असाल तर एकदा अशी ट्राय करून बघा. डायरेक्ट कुकरमध्ये वेळही वाचतो आणि चवही छान येते. तसेच त्यासोबत तुम्ही बघू शकता इकडे मी पुऱ्या तळून घेते आहे. बऱ्याच जणांना याच्यासोबत भटुरे आवडतात, पण आमच्या इथं सर्वांना पुरीच आवडते, कारण पुरीही खूप छान लागते. आणि तसंही मैद्याचे भटुरे खाण्यापेक्षा गव्हाची पुरी खाल्लेली कधीही हेल्दीच. गव्हाच्या पुरीसोबत तुम्ही एकदा छोले ट्राय करून बघा आणि मग मला सांगा की कशी लागते. फक्त कणिक भिजवताना त्याच्यात चवीपुरता मीठ घालायचं आणि थोडं बेसन घालायचं. गव्हाच्या पिठात बेसन घातलं की पुऱ्या एकदम छान येतात. तुम्ही बघू शकतात कशी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकट होत नाही. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर थोडा 5 मिनिटांनी कुकर उघडून बघितला तर छोले आपले एकदम छान झालेले आहेत आणि आहाहा काय सुवास आलेला आहे. मस्त वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम पुरीसोबत एन्जॉय करायचं. आधी छोले बॉईल न करता अशी झटपट छोले रेसिपी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.